मालेगाव नंतर अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथे बांगलादेशी रोहिंग्यांना येथील तहसीलदारांनी जन्मदाखला देण्याचे आदेश केल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केल्याने व दूरचित्रवाणीवर त्या बातम्या झळकताच शहरासह तालुक्यात एकच खळबळ झाली असून याबाबत तहसील कार्यालयात गेल्या 6 महिन्यात झालेल्या सर्व प्रकरणांची तपासणी सुरू करण्यात आली असून या शोध मोहिमेत काय समोर येते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। या प्रकाराबाबत तहसीलदार पुष्पा सोळंके यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत जन्म नोंदणीचे 569 आदेश करण्यात आले असून त्यात 485 आदेश हे मुस्लिम समाजाच्या नागरिकांचे असून 84 आदेश ही हिंदू समाजातील आहेत आणि सुमारे हजारांच्या घरात प्रकरण हे अजूनही पेंडिंग आहेत। आदेश झालेली सर्व प्रकरण नियम आणि कागदपत्रांची पूर्तता केलेली प्रकरण असून आता या प्रकरणातील कागदपत्रे बोगसपणे बनवली आहेत। याबाबत तपासणी करण्यात येऊन यात जोडलेले शाळा सोडण्याचे प्रमाणपत्र नगरपालिका व ग्रामपंचायत यांच्याकडून देण्यात आलेले नोंद नसल्याचे प्रमाणपत्र व इतर तत्सम कागदपत्र तपासणी करण्यात येणार आहे। आदेश केलेली सर्व प्रकरण नियमाने कागदपत्रांची पूर्तता केलेली असून सदर करण्यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी नगरपालिका व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना पत्र देऊन ते करण्यात येणार असून सध्या तरी आदेश देण्यात आलेल्या प्रकरणात नियमाने कामकाज झाले असून त्याबाबत वृत्तपत्र प्रसिद्धी व अर्जदारांचे बयान करूनच ते आदेश करण्यात आले आहे। बांगलादेशी रोहिंग्यांना जन्मदाखले दिल्याच्या आरोपानंतर संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असून या संदर्भात SID गुप्तता वार्ता विभागाचे अधिकारीही दाखल झाले आहेत। नमस्कार मॅडम। नमस्कार। हे जे चालू आहे आपल्या किरीट सोमय्या साहेबांनी जो आरोप केला अंजनगाव सुर्जी याबाबत काय म्हणणं आहे? हा, तर जो आरोप आहे ते मला तर असं योग्य वाटत नाही आहे, कारण जे लोकांचे आमच्याकडे अर्ज येतात, जे अर्जदार आमच्याकडे येतात, आम्ही त्या अर्जाची पूर्ण पडताळणी करून आणि तपासणी वगैरे पूर्ण छाननी करून त्याच्यासोबत आम्हाला त्याचा अर्ज, आधार कार्डची झेरॉक्स, रेशन कार्डची झेरॉक्स आणि त्यांचं बयान घेतो, आम्ही पेपर प्रसिद्धी देतो। नंतर 100च्या बाणावर आम्ही प्रतिज्ञापत्रसुद्धा घेतलेलं आहे। त्या व्यक्तीला पेपर प्रसिद्धीला सुद्धा 15 दिवस जवळपास 1 महिना जाते आणि नंतर आम्ही त्याची पूर्ण शहानिशा करूनच आम्ही तसे आदेश वाटप केलेले आहेत। याच्यामध्ये कोणताही चुकीचं किंवा वेगळं असं दिलेलं नाही आहे। कोणत्याच प्रकारचा गैरव्यापार असं झालेला नाही आहे। जे आहे ते आम्ही पूर्ण कागदपत्राची पूर्तता करून रीतसर आम्ही नियमानुसारच आम्ही त्यांना आदेश दिलेले आहेत। याच्यामध्ये असं कोणतीही चूक आमच्याकडून झालेली नाही आहे। एकूण किती झाले मॅडम अर्ज? आम्ही अर्ज आता माझ्याकडे टोटल 1584 जवळपास अर्ज आले होते। त्याच्यापैकी आम्ही 569 आदेश दिलेले आहेत। त्याच्यामध्ये 484 मुस्लिम लोकांचे आहेत आणि 84 जे आहेत हे हिंदू लोकांचे आहेत। याच्यामध्ये जवळपास 1000 अर्ज आमच्याकडे पेंडिंग आहेत। आम्ही त्याला हात लावलेला नाही आहे, कारण आम्ही संबंधित अर्जदारांना नोटीस वगैरे काढलेले आहेत। जोपर्यंत लोक आम्हाला पूर्तता करून देत नाही आहेत तोपर्यंत आम्ही त्यांना आदेश वाटप करत नाहीये। जी आता जी बातमी वगैरे जी आहे ही चुकीची आहे। अंजनगावातून असा कोणताही प्रकार घडलेला नाहीये। ठीक आहे। म्हणजे गैरव्यापार कुठलाच झाला नाही? कुठलाच झालेला नाही गैरव्यापार। रवींद्र वानखडे, विदर्भ न्यूज, अंजनगाव सुर्जी।